कला म्हणजे काय? मानवी कौशल्य, कल्पनाशक्ती आणि भावनांची सर्जनशील अभिव्यक्ती यांचा संगम म्हणजे कला. भावना, कल्पनाशक्ती आणि कौशल्य यांचा संगम म्हणजे कला होय. मानवी कौशल्य, कल्पनाशक्ती आणि भावनांची सर्जनशील अभिव्यक्ती हे केवळ सुंदर वस्तू बनवण्याचे कौशल्य नाही, तर विचार, अनुभव व सौंदर्य मांडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. म्हणून कौशल्य असो या आपल्या कल्पनाशक्ती असो या आपल्या भावना असो, हे केवळ वस्तू बनवणे नव्हे, या वस्तू बनवण्याचे कौशल्य नाही, तर विचार, आपल्या मनातले विचार, अनुभव आणि सौंदर्य मांडण्याचे एक प्रभावी माध्यम होय. कला ही अद्भुत असते, कला ही अमर्याद असते, कला ही जिवंत असते. या कलेमुळे सौंदर्यात भर पडते, या कलेमुळे सर्वांची शान वाढते, मान वाढतो. म्हणून कला ही अमर्याद आहे. कलेचं महत्त्व अपार आहे, आगाध आहे. म्हणून कलेचं महत्त्व ओळखा, जाणा. म्हणून कला ही अंतर्भूत असते. कौशल्य, कल्पनाशक्ती, भावना यातून ही कला सजत असते. जो भावनाशील आहे, जो कल्पना करू शकतो, जिच्याकडे कौशल्य आहे, तोच आपल्या उत्कृष्ट शैलीच्या माध्यमातून कशा ना कशा तरी निर्मिती करत असतो. एखाद्या वस्तूची म्हणा या कशाची म्हणा, त्या वस्तूमध्ये त्याचे विचार दडलेले असतात, अनुभव दडलेले असतात आणि एक सौंदर्य दडलेलं असतं. मूर्तिकार मूर्ती बनवतो आणि मूर्ती बनवताना ती एकदम सुंदर होते, एकदम छान होते, एकदम भव्यदिव्य बनते. म्हणून त्या मूर्ती बनवण्यामध्ये, त्या मूर्तिकाराच्या मनामध्ये विचार साठलेले असतात, तसेच अनुभव प्रकट झालेले असतात आणि एक प्रकारचं सौंदर्य त्यात ओतलेलं असतं. म्हणून त्या मूर्तिकाराने मनातून, कला कौशल्यातून त्या मूर्तीला रूप दिलेलं असतं. एका चिखलाच्या गोळ्यापासून सुद्धा आपण मूर्ती तयार करतो. आकार देत देत एक मूर्ती तयार होते. म्हणून ही कला आहे, अंतर्मनातून उतरलेली कला आहे. विचार, अनुभव आणि सौंदर्य याच्या रूपातून ही उतरलेली कला आहे. म्हणून या कलेचं महत्त्व ओळखा, जाणा. कलेची काही प्रमुख वैशिष्ट्ये. आत्म अभिव्यक्ती. कलेच्या माध्यमातून व्यक्ती आपल्या भावना, दुःख, आनंद आणि विचार जगासमोर मांडू शकतो. व्यक्ती एका उत्कृष्ट कलेच्या आधारे तो त्याच्या मनातील विचार, भावना, दुःख, आनंद सर्वाची मांडणी तो जगासमोर करतो. हे सर्वाचं प्रदर्शन तो जगासमोर करतो. त्याच्या मनात कोणते विचार आहे, त्याच्या मनात कोणतं दुःख आहे, त्याच्या मनात कोणत्या भावना आहे, हे सर्वाची मांडणी तो कलेच्या आधारे जगासमोर करतो. आता कौशल्य व निर्मिती या कल्पनाशक्तीचा वापर करून काहीतरी नवीन आणि अद्वितीय निर्माण केले जाते. कौशल्य, त्याजवळ असलेले जे कौशल्य आहे व तसेच निर्मिती या कल्पनाशक्तीचा वापर करून तो काहीतरी नवीन आणि अद्वितीय निर्माण करतो. तसेच संस्कृती संदेश म्हणजे कलेतून मानवी मूल्ये, सामाजिक जाणीवा आणि इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. म्हणजे या कलेमुळे त्या युगात, त्या काळात कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या बाबी आहेत, कोणती रचना आहे, राहणीमान,
त्यांचं राहणीमान, या वस्तुस्थिती, या सर्वविषयीची मांडणी एका विशिष्ट कलेद्वारे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. अशा प्रकारे कला ही अद्भुत असते, कला ही सदैव जिवंत असते. म्हणून कलेद्वारे अनेक प्रकारच्या साधनांची ओळख होते. कलेद्वारे, या कलेद्वारे आपल्याला मागच्या काळातील, या प्राचीन काळातील गोष्टीचा आढावा घेता येतो. म्हणून कला ही श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे, उत्तम आहे. म्हणून या कलेचा आदर केला पाहिजे, कलेची जाणीव ठेवली पाहिजे. आता कलेचे काही प्रमुख प्रकार आहेत. एक दृश्यकला. दृश्यकलेमध्ये चित्रकला, शिल्पकला आणि वास्तुकला असतात. दृश्यकला म्हणजे याच्यात चित्रकला, त्याच्यानंतर शिल्पकला आणि वास्तुकला या प्रकारचे प्रकार असतात. त्याच्यानंतर प्रदर्शनकला. प्रदर्शनकलामध्ये संगीत, नृत्य, नाटक आणि चित्रपट या प्रकारच्या कला असतात. आणि तसेच दुसरं आहे साहित्य. साहित्यामध्ये कविता, कादंबऱ्या आणि लेखन. अशा प्रकारे ही कला असते. अशा प्रकारे कला ही श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून ज्याच्याकडे कला आहे त्याने चांगला वापर करावा आपल्या कलेचा. सर्वांच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, प्रत्येक व्यक्तीच्या भल्यासाठीचा उपयोग करावा. प्रत्येक व्यक्तीजवळ कला असते. जगातील प्रत्येक व्यक्तीकडे, प्रत्येकाकडे कोणती ना कोणती तरी कला असते. असा कोणी नाही की ज्याच्याकडे कला नाही. म्हणून कोणतं ना कोणतं तरी कौशल्य, कोणती ना कोणती तरी कला प्रत्येक व्यक्तीजवळ असते. परंतु काही जणांना त्यांच्याकडे कोणती कला आहे हे माहीत नसतं, परंतु कला मात्र असते. म्हणून प्रत्येकाकडे कोणती ना कोणती तरी कला असते. म्हणून या कलेचा उपयोग चांगल्या कामासाठी, आपल्या भल्यासाठी, व्यक्ती, समाज, देशाच्या भल्यासाठी, जगाच्या भल्यासाठी केला पाहिजे. कलेचा वाईट उपयोग करू नये. कलेचा आदर केला पाहिजे. दुसऱ्याच्या कलेचा आदर केला पाहिजे. दुसऱ्याच्या कौशल्याचा आदर केला पाहिजे. दुसऱ्याच्या साहित्याचा आदर केला पाहिजे. कोणाचा अपमान करू नये. कवीचा, लेखकाचा अपमान कधीच करू नये. कवी, लेखक, संगीतकार, गायक, चित्रकार, मूर्तिकार, शिल्पकार यांचा अपमान कधीच करू नये. यांचा उपहास कधीच करू नये. जर शिल्पकार, मूर्तिकार, चित्रकार, कलाकार, कवी, लेखक, संगीतकार, गायक यांचा अपमान केला, यांचा अवमान केला, यांच्यावर वाईट टीका केली, यांना दुखवलं, यांच्या भावना दुखवल्या, तर कलेचा अपमान होईल, साहित्याचा अपमान होईल. म्हणून यांचा कधीच अपमान करू नका, यांचा कधीच अवमान करू नका. म्हणून कलेचा कधीच अपमान करायचा नाही, कलेचा कधीच अवमान करायचा नाही. कारण कलेचा, साहित्याचा अपमान करसाल, मूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार, लेखक, कवी, संगीतकार, गायक या कलाकार यांचा जर अपमान करसाल तर तुमचं जीवन संकटात जाईल, अडचणीत जाईल. तुम्हाला दुःख येईल, तुम्हाला सुख मिळणार नाही, आनंद मिळणार नाही. म्हणून कोणत्याही कलाकाराचा अपमान करू नये, अवमान करू नये. कारण कला ही एक ईश्वराची देणगी आहे. ज्याला जी कला मिळालेली आहे त्याने त्या कलेचा चांगला, योग्य उपयोग करावा. कारण प्रत्येकाला कला असते, कोणती ना कोणती प्रत्येकाकडे कला असते. मग कोणीही असो, कुठल्याही जगातील व्यक्ती असो, गरीब असो या श्रीमंत असो, छोटा असो या मोठा असो, या कोणीही असो, प्रत्येकाकडे कला असते, कोणती ना कोणती तरी कला असते. म्हणून जानतानी त्याच्याकडे जी कला आहे, ज्याच्याकडे जी कला अवगत आहे, जे कौशल्य आहे, त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी, दुसऱ्याला ज्ञान देण्यासाठी, समाजाचा उद्धार करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठी, देशाचा उद्धार करण्यासाठी
सर्वांना ज्ञान देण्यासाठी, सर्वांचं मार्गदर्शन करण्यासाठी, दुसऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. तरच कलेला अर्थ प्राप्त होईल, तुमच्याजवळ असलेल्या कलेला अर्थ प्राप्त होईल, साहित्याला अर्थ प्राप्त होईल. म्हणून लक्षात ठेवा, कवीचा, लेखकाचा, संगीतकाराचा, गायकाचा, मूर्तिकार, चित्रकार, शिल्पकार, कलाकार यांचा कधीही अपमान करू नका, अवमान करू नका. तर कलेचा सतत आदर करा, कलेचा सतत आदर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.